भारतातील सर्वात मोठी एम्प्लॉयमेंट देणारी आणि कर्मचारी असणारी संस्था म्हणजे भारतीय रेल्वे. यामध्ये ग्रुप डी गट ड च्या व्हॅकन्सी जाहीर झालेल्या आहेत. ही माहिती तुमच्यापर्यंत कधी कधी पोहोचत नाही, आपल्याला कळत नाही व्हॅकन्सी कधी निघाली. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. मी प्रयत्न करत असतो की प्रत्येक जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचावी. तशीच ही माहिती बघूया आपण. नोटिफिकेशन निघालेली आहे, ती तारीख बघूया, कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. तर ही साधारणतः 32,438 जागा निघालेल्या आहेत. 18 ते 36 वयोगटातील ज्यांचं वय 18 ते 36 आहे आणि 10वी पास आहेत, ते हे फॉर्म भरू शकतात. ITI केलेले असेल, NCVT केले असेल, SCVT केलेले असेल, त्यांना सुद्धा भारतीय जे आहेत त्यांच्यासाठी ही वेकन्सी जाहीर झालेली आहे. काय काय आहे, कसं ऍप्लिकेशन करू शकता आणि काय काय सब्जेक्ट आहेत, यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ती वेबसाईट म्हणजे RRB अप्लाय अशी आहे. आणि ही परीक्षा होणार आहे. परीक्षा स्टेजेस आहेत. तर त्या स्टेज मधली पहिली तुमची, त्याला म्हणतात CBT. त्यामध्ये सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिक्स आहे, करंट अफेअर्स आहे, जनरल अवेअरनेस आहे, जनरल सायन्स आणि रिझनिंग. मॅथमॅटिक्स मध्ये जे आपण 10वी पर्यंत शिकत असतो, तो मॅथमॅटिक्स इथे विचारला जातो. काय काय आहे तर जनरल सायन्स मध्ये 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी, रिझनिंग तुम्हाला 30 क्वेश्चन्स असतील आणि 30 मार्क्स असतील. करंट अफेअर्सचे 20, करंट अफेअर्स हे रोजच्या चालू घडामोडी तुमचं लक्ष असायला पाहिजे. 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी, असं 100 क्वेश्चन आहेत. आणि 100 मार्काची वेळ असतो तुम्हाला 90 मिनिटं, म्हणजे 1.5 तासात तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. यानंतरची स्टेज आहे CBT नंतरची, तिला PET म्हणतात, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. आणि ह्या फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये जो उमेदवार जर महिला असेल, त्यांनी 20 किलो पर्यंतचं वजन हे 100 मीटर पर्यंत घेऊन जायचंय 2 मिनिटात. आणि रनिंग करायची 1,000 मीटरची 5 मिनिटं आणि 40 सेकंदासाठी. पुरुषांसाठी 35 किलोग्रॅम 100 मीटर इन 2 मिनिट्स, 2 मिनिटात करायचंय. आणि रनिंग आहे ती तुम्हाला 1,000 मीटर आहे, ते 4 मिनिटं आणि 15 सेकंदात करायचं आहे. त्याच्यानंतरची म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होते. आणि मग तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार होते. आणि मग तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे का तुम्ही बघायचं आहे. ज्यांचा चांगला अभ्यास आहे उमेदवार, ते चांगल्या प्रकारे ही नोकरी मिळवू शकणार आहे. पगार साधारणतः मी इथे लिहित असलो 18,000 प्लस अलाउन्सेस, हे 18,000 प्लस अलाउन्सेस आहेत. म्हणजे साधारणतः 40-42 हजार हा पगार आहे. तुम्हाला DA, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, पेन्शन स्कीम या सगळ्या याच्यामध्ये लागू होत आहेत. फॉर्म भरायची सुरुवात 22 जानेवारी पासून झालेली आहे. ती तुम्हाला 22 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. आणि परीक्षा ही साधारणतः जाहीर होईल ते असं समजूया की साधारणतः June-जुलैमध्ये परीक्षा होईल. फॉर्म भरायची वेबसाईट मी सांगितलेली आहे, एक RRB.gov.in. तुम्हाला रजिस्टर करायचंय आणि मग डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ते झाल्यानंतर फी भरायची आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. एक स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवली पाहिजे, काय काय अभ्यास करायचा. यासाठी आमचा ऍप सुद्धा आहे, करिअर मेकर्स अकॅडमीचा. आम्ही ऑनलाईन ऑफलाईन हे दोन्ही वर्ग चालवतो. तुम्हाला त्यामध्ये 49 रुपीज मध्ये मोर दॅन 10 पेपर्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम अशा दोन्ही मीडियमसाठी आमचे प्रश्नपत्रिका संच आहेत. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अ, तुमच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहेत. त्याशिवाय मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम ह्या दोन्ही माध्यमातून आहे. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कळायला पाहिजेत. त्याचबरोबर कुठल्या टॉपिकवर जास्त भर दिला जातो, पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत. प्रिव्हियस पेपर्स, मॉक टेस्ट ते आम्ही दरवेळेला करून घेत असतो. बुक्स, ऑनलाईन सोर्सेस खूप आहेत, ते सुद्धा घेतले पाहिजेत. निगेटिव्ह मार्किंग अवॉइड केली पाहिजे. आणि तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. ही अपॉर्च्युनिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही ग्रुप डी म्हणून जरी लागत असलात तरी 5 वर्ष, 5 वर्षानंतर तुमचं पुढचं प्रमोशन होऊ शकतं. डेफिनेटली तुम्ही क्लास 1 पर्यंत पोहोचू शकता. आणि ही संधी तुम्हाला भारतीय रेल्वे देते. तुम्ही CBT एक्झाम एकच आहे, इतर ठिकाणी प्रिलियम मेन्स असते तसं नाही. आणि लगेच PET, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुम्हाला मेन्स इंटरव्ह्यू असं कुठलाही प्रकार नाहीये. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह 4 ऑप्शन मधनं तुम्हाला ही उत्तरे निवडायची आहेत. तुम्हाला RRB.gov.in या उपर तुम्हाला काय माहिती हवी असल्यास तुम्ही 9022230489 किंवा
इथे दिलेला नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. अर्ज लवकरात लवकर भरा. थँक्यू.